पैठण म्हणजे दक्षिण काशी, पैठण म्हणजे प्रतिष्ठान नगरी, पैठण म्हणजे महाराष्ट्रच नव्हे तर भारताचं वैभव आणि पैठण म्हणजे संत एकनाथ महाराजांची पुण्यनगरी. याच पैठण नगरीमध्ये मी आज आहे आणि ज्ञानोबा तुकाराम या आमच्या संत साहित्याला वाहिलेल्या वार्षिकाचा संत एकनाथ महाराजांचा विशेषांक आम्ही करतो आहोत. या सगळ्या पैठण नगरीचा आढावा आम्ही घेत आहोत तुमच्यासाठी. त्या विशेषांकामध्ये व्हिडिओचे QR कोड देणार आहोत आणि सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून पैठण नगरीचं दर्शन घडवणार आहोत. नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड आणि या पैठण नगरीमध्ये एकनाथ महाराजांची 2 मंदिरं आहेत. एक त्यांचं राहतं घर, तेच आता मंदिर बनलेलं आहे, त्याला गावातलं मंदिर असं म्हणतात. आणि दुसरं जे आहे ते त्यांचं समाधी मंदिर, गोदावरी नदीच्या कडेला असलेलं. कृष्णकमल तीर्थामध्ये संत एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली आणि त्याच ठिकाणी हे मंदिर उभारलं गेलं. या मंदिराचे विश्वस्त आणि इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदू अण्णा काळे माझ्यासोबत आहेत. अण्णा नमस्ते. नमस्कार. नमस्कार. ही जी गावातली 2 मंदिर आहेत त्याच्यापैकी समाधी मंदिर जे आहे ते तुम्ही त्याचे विश्वस्त आहात. बऱ्याच लोकांना बाहेरच्या माहित नसते की 2 मंदिर आहेत. हो. तर या मंदिराविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायचंय आम्हाला. तर हे मंदिर जे आहे हे कोणाच्या ताब्यात आहे, मंदिर समिती, आणि जरा थोडा मंदिराचा इतिहास सांगा आणि मग त्याचं तुमची विश्वस्तांची रचना वगैरे. आता पैठण ही संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी. पैठणमध्ये नाथांचं एक राहता वाडा, जिथं नाथ राहत होते आणि तिथं आजही आपल्याला त्या वाड्यामध्ये संपूर्णतः तिथं त्यांचं जे काही दैनंदिन कामकाज चालायचं त्याच्या खुणा आजही आपल्याला तिथं दिसतील. आणि तिथं देवघर असल किंवा त्यांचं राहतं घर असल, तो म्हणजे त्याला पैठण मधला एक जुना वाडा किंवा राहतं घर म्हणतात. आणि जिथं नाथ महाराजांनी समाधी घेतली तिथं आपण कमलातीर्थ म्हणून त्याला संबोधलं जातं. गोदावरीच्या किनाऱ्याला तिथं नाथ बाबांनी समाधी घेतली. ते समाधी मंदिर म्हणून तिथं ओळखलं जातं. आणि त्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावर विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून आणि या भागाचे लोकनेते माननीय संदीपानजी भुमरे साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आला आणि आज त्या मंदिराचा आपल्याला निश्चितपणाने काय पालट झालेला दिसतोय. मग त्यामध्ये अनेक विकास काम आहेत जे की समोर आपण गेल्यानंतर ज्यावेळेस भाविकांना त्रास व्हायचा, उन्हाचा, पावसाचा, थंडीचा, अशा प्रकारचे तिथं मोठमोठे डोम उभारले गेले. त्या माध्यमातून लोकांची बरीचशा प्रमाणात सोय झालेली आहे. जिथं सुरुवातीला जर बाहेरून भक्त आले तर त्यांना थांबायची व्यवस्था नव्हती. मग त्या ठिकाणी भक्तनिवास एक चांगल्या पद्धतीचं असलं पाहिजे. एक चांगलं भक्तनिवास तिथं उभारलं गेलंय. आणि जे काही संप्रदायामधून आलेली मंडळी असते बाहेरून, त्यांना तिथं कीर्तन, भजन, प्रवचन किंवा गाथा पारायण करायचं असलं त्यासाठी मोठमोठाले चांगल्या प्रकारचे 150, 100-150 लोक बसतील असे हॉल तयार केलेले आहेत. आणि त्या हॉलमध्ये मग त्यांचं प्रवचन, कीर्तन, भजन, 7 दिवसाचा सप्ताह, हे सगळे कार्यक्रम तिथे होतात. नंतर आतमध्ये जो काही समाधी मंदिर होतं ते खूप वर्षापूर्वीचं असल्यामुळं ते मोडकळीस आलेलं होतं. त्याचाही मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं आहे, त्या पद्धतीनंच त्याचा चांगला विकास केला. आणि खाली मग त्या ठिकाणी फरशीचा विषय असन किंवा जे काही साईडनं जे काही आपले, आपण त्याला आमच्या इकडे परसाळी म्हणतात, त्या परसाळी दुरुस्त करायचं काम केलं. त्याही सागवानी होत्या आणि त्याला परत सागवानाचंच रूप देऊन ते जे काही समाधी मंदिर आहे ते त्याच्यात कोणताही जुन्या याच्यात बदल न करता म्हणजे मूळ स्वरूप त्याचं तसंच ठेवलं. आणि जो काही मध्ये पाणी बिनी यायचं, मग नंतर भाविकांना त्रास व्हायचा, त्याच्यासाठी वरतून एक मोठा डोम टाकून ते पाणी पावसाचं सगळं बाहेर काढलं. बरं. आणि मग त्या ठिकाणी भाविकांची सोय झाली. आता विषय आला ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला त्या मंदिराचं हे सगळं काम चालतंय. आणि जे काही आतला गाभारा आहे तो मात्र जे काही त्यांचे पूर्वज आहेत
तो त्यांच्या ताब्यात असतो. मग ते पूजा अर्चा, दैनंदिन कार्यक्रम ते सगळे त्यांच्या हातून तिथं होतात. आजही ती परंपरा चालू आहे. आणि अशा पद्धतीनं मग संपूर्ण महाराष्ट्रातून जे काही भाविक येतात किंवा साधू संत येतात त्या ठिकाणी प्रवचन, कीर्तन, भजन हे सगळं अखंडपणे चालू असतं. आणि सकाळी 5 वाजता नाथबाबांचा काकडा होतो आणि संध्याकाळी बरोबर सूर्यास्ताला रोज तिथं भागीरथी म्हणून जे काही एक कार्यक्रम असतो तो कार्यक्रम नित्य नेमाने तिथं अखंडपणे कधीही त्यात खंड पडलेला नाही. काय असतं त्या कार्यक्रमात? त्या ठिकाणी सर्व जे काही भाविक असतात ते येतात. नाथांची पूजा 2 वेळेस होते, सकाळी आणि संध्याकाळी. आणि संध्याकाळी पूजा होत असताना ज्या वेळेस नाथांची पूजा होती आणि ते बाहेर जे काही त्याच्यातलं तीर्थ म्हणून येतं ते बाजूला काढलं जातं. आणि पूजा बिजा सगळं झाल्यानंतर आरती झाल्यानंतर संध्याकाळी आरती होती आणि आरती झाल्यानंतर ते तीर्थक्षेत्र लोकांच्या अंगावर शिंपाडलं जातं आणि लोकांना त्याच्यात धन्यता वाटते की बाबा आपण खरंच पवित्र झालं किंवा नाथांचा प्रसाद आपल्याला मिळाला. त्याला भागीरथी असं म्हणतात आणि तो नित्यनेमाने चालू असतो. आणि ते जे स्ट्रक्चर आहे आम्ही जाऊन मंदिरात बघितलं ते सगळं सागवानी स्ट्रक्चर आहे. मुळात अगदी खूप वर्षांपासून नाथ मंदिराची ओळख काय ते सागवानी स्ट्रक्चर. आता तुम्ही म्हणताय त्याच्यात रिनोव्हेशन केलं पण ते मूळ ते तसंच ठेवलं. किती वर्षांपूर्वीचं काम अशी आता आमच्या माहितीनुसार म्हणजे ते काम तर खूप जुनं आहे. पण असं सांगितलं जातं की अहिल्यादेवी होळकरांनी नाथबाबांच्या वाड्यांचा समाधी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्याला साधारणतः बरीचशी वर्ष झाली आणि त्या कालखंडामध्ये ते काम झालं होतं. पण शेवटी आपण म्हणलो तरी त्याला शेवटी काही मर्यादा असतात. त्याच्यामुळे ते थोडंफार जे काही खराब झालं होतं, पाणी गळणं किंवा काही लाकडं खराब होणं, मग ते खाली पडणं किंवा मग त्यासाठी. आणि वरचा जो काही छत होता पत्र्याचा तो वरची गच्ची असताना परत वरून एक छत होता तोही जीर्ण झालेला होता. हे सगळं काम त्या माध्यमातून आता ट्रस्टने पूर्ण केलंय ते. अच्छा. आणि म्हणजे तुम्ही सांगत होतात की जो गाभारा आहे तो नाथ महाराजांच्या वंशजांकडे आहे, त्याची देखभाल आहे की किंवा पूजा अर्चा आहे रोजची. पण एकूण मंदिराचं जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन समितीकडे आहे. समितीची कशी रचना असते? समिती त्याच्यात कोण असतं? नाही, ही समिती शासन नियुक्त असते. म्हणजे याच्यात काय विषय की हा ट्रस्ट आपण धर्मदाय आयुक्त जे बोलतो त्या धर्मदाय आयुक्तांनी याच्यातला थोडा खोलात जायचं म्हणलं तर एक काही दिवसापूर्वी लोकांनी तिथं स्वच्छता राहत नव्हती, तिथं काही म्हणजे पाहिजे आता डेव्हलपमेंट नसती किंवा अजून काही तिथं काही अतिक्रमण हे ते झाले. मग लोकांनी त्यावेळेस उठाव केला शासनाकडं की याला ट्रस्ट करा. मग शासनाने धर्मदाय आयुक्तांच्या देखरेखीखाली तिथं ट्रस्ट केलं. त्या ट्रस्टचा अध्यक्ष हा पदसिद्ध आमदार असतो. बरं. आणि मग ऍडिशनल कलेक्टर एक असतो, त्याच्यात एक विद्यापीठाचा प्रतिनिधी असतो आणि मग 2-3 एक वंशज असतात एक आणि 2-3 मग बाहेरचे असे म्हणजे ट्रस्टी असतात तिथं. असं मिळून या ट्रस्टची रचना आहे. मग त्याचं दरवर्षी ऑडिट हे ते सगळं नित्यनेमाप्रमाणे चालतं. आणि त्या ट्रस्टला त्या मंदिराचा काय बलट करायचा, निधी कसा उपलब्ध करायचा हे ट्रस्ट ठरवतं. आणि ते ट्रस्ट झाल्यामुळं शासनाने मोठ्या प्रमाणात निधी आला आणि ते काम झाले असते. आणि माझ्या माहितीप्रमाणे संदीपान भुमरे या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार त्या भुमरे साहेबच मला वाटतं मग 25 वर्ष तेच अध्यक्ष आहे. त्यांच्याच कार्यकाळात हा सगळा डेव्हलपमेंट आजही मोठ्या प्रमाणात तिथं निधी आलेला आहे. आता ज्यावेळेस आपण बघतो की उत्तर दिशेला पश्चिमे साईडला एक फार मोठं ध्यानधारणा केंद्र होतंय, जे की वरच्या मजल्यावर गेलो आपण तर तिथून नाथसागर दिसतो, इकडं गोदावरी दिसते, इकडं मंदिर दिसतंय. आणि ज्याला कोणाला समजा ध्यानधारणा करायची किंवा अभ्यास करायचा त्याला कुठलाही डिस्टर्ब नव्हता, त्यांनी वरती जाऊन ते सगळं करायचं. मध्ये जे काही संत महंत असतील किंवा इतर असतील त्यांचं प्रवचन होईल. खाली कीर्तन हॉल, परत तिथं एक मोठा आणखीन कीर्तन हॉल. आता काय झालंय की बहुतांशी साधू संतांची इच्छा असते की आपण
दरवर्षी एका नवीन संतांच्या तिथं जाऊन आपला प्रवचन, पारायण, कीर्तन, भजन आपण करावं, आपली सेवा द्यावी. त्या हिशोबाने जागा कमी पडत होती. ते एक संतपीठाचं म्हणजे संत भवन म्हणून एक संत भवन निर्माण होणार आहे. दुसरी गोष्ट तिथं मोठ्या समाज म्हणजे मोठ्या प्रमाणात समाज येतो ना, मग त्यासाठी तिथं शौचालय असतील, नवीन आपल्याला आणखीन तिथं शौचालय तयार करायची. आता तिथं जे काही आपलं भोजन कक्ष चालू आहे, आपण प्रसादालय म्हणतो, प्रसादालय, ते एक चांगल्या प्रकारचं प्रसादालय जे की त्याला ISO मानांकन आहे. आणि त्याची मागणी एवढी वाढली की रोज तिथं 1000-1200 लोक जेवण करतात, म्हणजे भोजन करतात, किंवा तिथं मोठ्या प्रमाणात अन्नदान पण होतंय. तिथं पण जागा कमी पडायला लागली. त्याच्यासाठी एक स्वतंत्र असं जवळपास 2-3 कोटी रुपये खर्च करून एक नवीन प्रसादालय बांधला, अत्याधुनिक, बांधलंय, कम्प्लीट झालंय. त्याचं लोकार्पण होईना आता, जिथे एटी टाइम 1000-1200 लोक एकाच वेळेस प्रसाद घेऊ शकतात. आणि प्रसाद तयार करण्यासाठी जे काही वेगळं असतं, किचन बिचन सगळं, त्याची व्यवस्था, त्याच्यात शौचालय, पुन्हा अशा पद्धतीनं तिथं म्हणजे काम करण्याचा प्रयत्न केला. आणि आपण बघतोय उत्तर दिशेला ज्यावेळेस तिकडून भाविक येतात, तिथं सगळ्या प्रकारचं वाहनतळ, सुरक्षित वाहनतळ, जिथं की एकदा भाविक आला आणि तिथं गाडी पार्क केली, मग तिथून ते मंदिरापर्यंत येणार. तिथं एक चांगलं वाहनतळ, अगदी पक्क वाहनतळ तिथं तयार झालंय. अशा पद्धतीनं अजूनही तिथं एक तिथून हाकेच्या अंतरावर सरकारी दवाखाना आहे. ज्यावेळेस यात्रा भरती आणि ज्यावेळेस 8 ते 10 लाख लोक तिथे येतात नाथ महाराजांची षष्टी उत्सवाला, त्यावेळेस दवाखाना 30 खाटाचा होता. मग त्यावेळेस तो दवाखाना जरा म्हणजे कमी पडायचा म्हणा, किंवा तिथं काही सोयी सुविधा नव्हत्या, तिथं काही म्हणजे आज जे काही आधुनिक यंत्रसामुग्री असते काही नव्हतं, ते काही नव्हतं. मग त्याच्यासाठी एक 100 खाटाचा शासनाकडे पाठपुरावा करून तो एक तिथं दवाखाना आता त्याचं काम चालू आहे. बरं, तो एक मोठी सुविधा झाली की काही अडचण आली आपल्याला किंवा इमर्जन्सी मध्ये काही झालं तर त्या पद्धतीनं तिथं त्या दवाखान्याचं बी काम चालू आहे. आणि मंदिराची रचना अशी आहे की मंदिरच्या चारही बाजूना जर काही समजा दुर्घटना घडली तर ॲम्ब्युलन्स गेली पाहिजे, तुमचं आग विझायचे बंब गेले पाहिजे, अग्निशमनची, अशा पद्धतीनं सुद्धा त्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे. तशा पद्धतीने तिथं काम, आपत्कालीन यंत्रणांना काही त्रास होऊ नये अशा पद्धतीने ते केलं. त्यांना बघा, ही पंढरपूर नंतरची दुसरी मोठी साधारण 10 लाख, पंढरपूरला 15 लाख असतील, ते इथं 10 लाख भाविक येतात. आणि असे किती उत्सव वर्षभरातले असतात? काय काय कार्यक्रम तिथे समाधी कार्यक्रमाचं म्हणलं तर एक आषाढीला पण मोठी यात्रा भरते. आषाढीच्या वेळी म्हणजे पंढरपूरच्या वेळी तसं तर इथं पंधरवाडी आणि महिन्याची एकादशी सुद्धा चांगल्या पद्धतीने कार्यक्रम होतात, लोक येतात. दर महिन्याला इथं अशी अख्खा आहे का पंचक्रोशीतल्या असतील किंवा इतर तिथं मोठमोठ्याल्या म्हणजे द्वादशीच्या पंक्ती असतील किंवा मग रात्री भजन कीर्तन असतील, हे प्रत्येक म्हणजे ठरलेले वार आहेत तिथं, त्यांना नेमून दिलेले की या दिवशी तुमची पंगत राहील. असे अखंड म्हणजे 12 महिने कार्यक्रम सुरू. आणि तीर्थक्षेत्र असल्यामुळं जवळजवळ इथं 60-70 धर्मशाळा आहेत. प्रत्येक महाराजांची धर्मशाळा आहे तिथं. मग संप्रदायाचं शिक्षण घेणारी बरीचशी मंडळी आहे, मग त्यांचंही तिथं कार्यक्रम अखंडपणे चालू असतं, कीर्तन, भजन, प्रवचन, अशा पद्धतीनं तिथं मोठ्या प्रमाणात काम म्हणजे आज कार्यक्रम चालू असतात. मग तुम्ही मगाशी संत भवनाचा उल्लेख केला, फार सुंदर आणि रमणीय. मुळात ती जागाच एवढी सुंदर आहे. वर सगळा नाथसागर जलाशय दिसतोय, पाठीमागे हिरवाई सगळी. आणि गेल्या काही वर्षांपूर्वी तिथं संत ज्ञानेश्वर उद्यान हे सगळ्या पर्यटकांचं आकर्षण तर ते पण यंदा सुरू म्हणजे आता सुरू होणार. या शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी भुमरे साहेबांच्या माध्यमातून आला. जवळपास 150 कोटी रुपयाचं टेंडर झालं त्याचं आता, आणि त्या कामकाजाला सुरुवात होईल आणि मग पर्यटनामध्ये निश्चित फरक म्हणजे भरपूर प्रमाणात वाढ होईल. आणि पर्यटक ज्या वेळेस पैठणला येईल
त्यावेळेस पैठणला आल्यावर ते नाथ महाराजाचं दर्शन घेतल्याशिवाय मागं जाऊ शकत नाही. आणि समोरच म्हणजे महाराष्ट्रातलं एक प्रमुख धरण, आपण ज्याला जायकवाडी धरण म्हणतो, जे की मातीवर बांधलेलं धरण आहे. जवळजवळ ते 102 पॉइंट काही TMC पाणी त्याच्यात थांबतंय. मराठवाड्याचं वरदान. आणि संभाजीनगरचं तो एक आत्मा म्हणलं तरी म्हणजे वावगं ठरणार नाही. कारण जी काही MIDC असेल, पुण्यानंतरची MIDC संभाजीनगर मध्ये, आणि आता जे काही मुंबई दिल्ली कॉरिडॉर आहे, DMIC म्हणतो आपण त्याला, तिथं आता टोयोटा किर्लोस्करचा मोठा प्रोजेक्ट येऊ घातला आहे. आणि बिडकीन MIDC तिथून म्हणजे पैठणहून 20 किलोमीटर आहे. आणि तिथून जी शेंद्रा पंचतारांकित MIDC, या दोन्ही MIDC असल्यामुळं त्या धरणाचा त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा. म्हणजे धरणाचा मोठा फायदा म्हणजे मराठवाड्याला शेतीला तर झालाच आहे, पण या उद्योगांना झाला. आणि तरुणांना निश्चितपणाने म्हणजे काही नाथ महाराजांची कृपाच म्हणायची. बरोबर. तुम्ही आणि सांगत होतात की आता इथे पैठणमध्ये गेली अनेक दिवस संतपीठ होणार असंही ऐकण्यात येते. त्याचे काय कुठपर्यंत आले हो? काय आता संतपीठ बांधून तर 20 वर्ष बांधून ते तसंच राहिलं होतं. पण ह्या शासनानं त्याला मंजुरी दिली, त्याला निधी उपलब्ध करून दिला. तिथं जे काही पदस्थापना होत्या त्या भरल्या गेल्या. आणि तिथं आता संस्कृत मध्ये कार्यक्रम म्हणजे सुरू झालेत, आता बहुतांशी विषय सुरू झालेत. पण अजूनही त्याच्यावर एवढं म्हणावं असं तेवढं समाधान नाही. आणि लोकांची अशी इच्छा आहे की बाबा हे नुसतं संतपीठ न राहता हे विद्यापीठ झालं पाहिजे. आणि इथं बाहेरच्या देशातून लोक संशोधनासाठी आले पाहिजे, अभ्यासाला यायला, जेणेकरून पैठणचं महत्व वाढेल आणि आपल्या ज्या काही धार्मिकतेवर त्याचा एक चांगला प्रकाश पडेल किंवा त्याला एक चालना मिळेल. बरोबर बरोबर. दुसरं मागाशी तुम्ही असं सांगत होतात की संभाजीनगर जवळ संत एकनाथ महाराजांची तपोभूमी आहे, जिथं त्यांच्या गुरुचं वास्तव्य होतं, तो देवगिरी किल्ला. आणि त्याच्या शेजारीच शूलभंजन नावाचा पर्वत आहे, तर तिथेही त्यांची तपोभूमी, त्या ठिकाणचा काही विकास करण्याचं, ती तपोभूमी शूलभंजन जे आपण म्हणतो, ते साधारण संभाजीनगर पासून जवळजवळ 30 ते 35 किलोमीटरवर येत आहे. 30 किलोमीटर तर नक्की. पण अत्यंत नाथ महाराजांनी अशी तपश्चर्या केली जिथं कसल्याही प्रकारचा म्हणजे माणसाचा लवलेश नव्हता. अशा निर्जन ठिकाणी जाऊन नाथबाबांनी तिथं तपश्चर्या केली. आणि तो भाग आजपर्यंत दुर्लक्षितच होता थोडा, पण आता बऱ्यापैकी तिथं जायला रस्ता चांगला झालाय. तिथले काही डेव्हलपमेंट होत्या, मग त्यावरती प्युअर ब्लॉक असन, कॉन्क्रिटीकरण असन, किंवा तिथंही बरेचसे लोक जाऊन अन्नदान करतात. मग तिथंही एक चांगली अन्नछत्र असलं पाहिजे. त्याच्यासाठी तिथं एक चांगलं हॉल बांधला गेलाय. आणि जिथं नाथबाबांनी तपश्चर्या केली त्या भागाचाही एक आराखडा तयार करण्याचं काम सध्या चालू आहे. आणि तिथून अशी आख्यायिका आहे की तिथं जर आपण आज बी उभं राहिलं तर समोर आपल्याला देवगिरी किल्ला दिसतो. आणि देवगिरी किल्ल्याहून शूलभंजन पर्वत दिसतो. अशा पद्धतीने गुरु शिष्याचं नातं आज बी तिथं आपल्याला बघायला मिळतं, आपण जर शूलभंजनला गेलो तर. बरोबर. म्हणजे त्याही ठिकाणाचा विकास होईल. पर्यटक इकडे गेले की तिकडे जातील, तिकडून इकडे येतील. मग बाजूलाच वेरूळ आहे, वेरूळ अजिंठा, त्याच्यानंतर अजिंठा लांब आहे, पण वेरूळ तरी जवळ आहे. आणि जे काही आपण निद्रित अवस्थेत हनुमान म्हणतो, बजरंग बलीची मूर्ती, ते रत्नपूर म्हणून एक तालुका आहे तिथं. ते आजच्या परिस्थितीला खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीच्या धोतात आलेले आहे. अच्छा, रत्नपूर. ज्याला राज खोलताबाद म्हणते, जी औरंगजेबाची जिथं समाधी आहे, ते लोक विसरले आता. तिथं एक बजरंग बलीची निद्रिस्त मूर्ती ती बघायला आणि तिथं दर्शनासाठी खूप मोठी. बरोबर. आणि संत एकनाथ महाराजांची जी साहित्य रचना आहे ती प्रचंड आहे. म्हणजे इतर संतांचं साहित्य जेवढं उपलब्ध आहे 12व्या शतकापासून, त्याच्या कितीतरी पट अधिक साहित्य उपलब्ध आहे ते नाथ महाराजांचं. मग आता त्याच्यातलं भागवत असेल, आता काशीला तर त्याची मिरवणूकच काढली होती तिथल्या विद्वानांनी, म्हणजे त्याला राष्ट्रमान्यता मिळाली असं म्हणायला हरकत नाही. तर या साहित्याचं आपल्याकडं संस्थांमध्ये काही विक्री म्हणा किंवा काही पुस्तक निर्मिती, ग्रंथ निर्मिती असं काही आहे का?
ते निश्चितपणानं जे जे नाथमाळाजवळ जे काही ग्रंथ लिहिले गेले असतील किंवा त्यांनी जे लिहिले, आता भावार्थ रामायण हे नाथबाबांनी तयार केले, जे अखंड हिंदुस्थानमध्ये आज त्याचं हे झालंय. आणि ज्यावेळेस नाथबाबांनी हातून जे काही काम राहिलं होतं थोडंफार म्हणजे अपूर्ण राहिलेलं ते आपण बघतोय. नाथबाबांच्या बाजूला गावबाची समाधी, त्या गावबा अशिक्षित होते, गावबाबाला लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, तरी त्यांच्या हातून नाथबाबांनी ते ग्रंथ पूर्ण केला, भावार्थ रामायण करून घेतला. आज ती अशा म्हणजे नाथबाबांनी गोर गरीब अडाणी भोळसर गावखेड्यात राहणाऱ्या माणसांना साक्षर केलं. नुसतं साक्षर केलं नाही तर त्यांना भावार्थ रामायणासारखा एक ग्रंथ गावबा नावाच्या एका भोळसट माणूस लिहितो, आणि तो एवढा सुंदर लिहितो की नाथबाबांचं कोणतं आणि गावबाचं कोणतं याचा फरक करता येऊ नये. नाथबाबांची जी किमया आहे, मध्ययुगात या राजकीय सत्ता परकीय असताना इथल्या मराठी लोकांचं, महाराष्ट्राचं आत्मभान हरवलेलं असताना किंवा तेज लोपलेलं असताना पुन्हा चैतन्य निर्माण करायचं काम नाथबाबांनी महाराष्ट्रात केलं. आणि पैठण ही एक अशी भूमी आहे जिथं त्यांचं राहतं घर आणि त्यांची समाधी आहे. इथं आल्यावर त्या चैतन्याचा माणसाला पुन्हा अनुभव येतो आणि एक नवी ऊर्जा इथं आल्यावर त्यांच्या समाधीवर मस्तक ठेवल्यावर आपल्याला येते. माझी विनंती आहे आपल्याला, जो मराठी माणूस असेल त्या प्रत्येकाने इथं पैठणला येऊन नाथबाबांच्या या चैतन्याची, त्यांच्या आशीर्वादाची अनुभूती घ्यावी. आणि अण्णा, तुम्ही आम्हाला या मंदिराबद्दल सविस्तर माहिती दिली, त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि भानुदास एकनाथ, धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.